रखडलेल्या पुलासाठी भजेपार बोदलबोडी येथील ग्रामस्थांचं अर्ध जलसमाधी आंदोलन। विकासाच्या बाबतीत सातत्यानं दुर्लक्षित राहिलेल्या सालेकसा तालुक्यातील भजेपार बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पूल मंजूर असून देखील मागील 2 वर्षांपासून बांधकाम रखडलेलं आहे। बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्यानं जुना मार्ग देखील बंद झालाय। परिणामी नागरिकांना 1 किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी 15 किलोमीटर फेऱ्यानं पायपीट करावी लागत असल्यानं येथील नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे। अनेकदा निवेदन देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागानं दखल न घेतल्यानं अखेर संतप्त झालेल्या दोन्ही गावातील नागरिकांनी आज 20 फेब्रुवारी रोजी अर्ध जलसमाधी आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आलाय। सालेकसा तालुक्यातून वाहणारी वाघ नदी, या वाघ नदीवर या भजेपार आणि बोदलबोडी दरम्यान पूल व्हावा ही मागणी खरं तर मागील जवळपास 50 ते 60 वर्षापासून सुरळीतपणे सुरू होती। त्याच्यानंतर कशीबशी ही मागणी पूर्ण झाली। 2 वर्षाच्या आधी पुलाचं बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने खोदकाम केलं। त्याच्यानंतर त्यांनी दगड लागल्याचं कारण समोर करून बांधकाम बंद केलं, परंतु जो आधीचा सुरळीत रस्ता सुरू होता तो बंद झाला आणि पुलाचं बांधकामसुद्धा या ठिकाणी बंद झालं। त्यामुळं गावातील प्रचंड नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागला आणि मागील 2 वर्षापासून आम्हाला 8 दिवसानंतर काम सुरू होईल, 15 दिवसानंतर सुरू होईल, पुढच्या महिन्यामध्ये होईल अशी विविध आश्वासने आम्हाला देण्यात येत आहेत। म्हणून अखेर आम्ही या त्रासाला कंटाळून आज अर्ध जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे। जेव्हापर्यंत आम्हाला ठोस प्रमाणात काहीतरी आश्वासन मिळणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आम्ही सुरळीत या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत। न्यूज 15 मराठीसाठी आकाश बालदे, आमगाव, गोंदिया।